पैठण MIDC पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या राजरोस केबल वायर आणि मुरुम चोरी सुरू आहे। डोळ्यादेखत चोरी होत असताना पोलीस या प्रकरणी कुठलीच कारवाई करत नसल्याने पोलिसांबद्दल शंका व्यक्त केली जात आहे। पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवर समांतर पाईपलाईनचे काम प्रगतीपथावरती आहे। पैठण MIDC पोलीस ठाणे हद्दीत पाईपलाईनसाठी पोकलॅन यंत्राच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे खोदले जात आहे। या खोदलेल्या खड्ड्यातून हजारो ब्रास मुरुम उपसा केला जात आहे। रस्त्यावरती पडलेला मुरुम स्वतःची मालमत्ता समजून मुरुम तस्कर राजरोसपणे ट्रॅक्टर हायवा या वाहनाने चोरी करत आहे। दुसरीकडे खड्डे खोदकामात BSNL ची केबल उखडली जात आहे। पोलीस ठाणे हद्दीतील केबल चोर राजरोसपणे केबलची चोरी करत आहे। केबल मधील तांब्याच्या ताराला बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने 4 ते 5 टोळ्या हजारो रुपये किमतीची केबलची चोरी करत आहे। MIDC पोलिसांचे अर्थपूर्ण अभय मिळत असल्याने दररोज मुरुम आणि केबलची चोरी होत असल्याचे बोलले जात आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।